हाय का बाई, कुठं गेली होतीस तू? तू मला अशी नाही एकटीला टाकून जाऊ नको बाई या दोघांच्या तावडीमध्ये. आई मी रेवतीकडेच गेले होते. नाही म्हणजे आले होते मी लवकर, पण नंतर लक्षात आलं की मला ती वही घ्यायची होती ना नेहाकडनं अथर्वसाठी, ती घेतलीच नाही म्हणून मी परत गेले. अथर्वची का? हो हा बरो, तो शोधत होता का नाही? आता त्याची एक्झाम जवळ आली, मग का हिस्ट्री मधलं काही नसलं मग कुरकुर करत राहते. लिहायचं बाकी आहे बरोच त्याचं. बरं गणिताची पण वाई मागायची आहे. आई. बापा मला काय वाटून राहिलं का बहुतेक तरी म्हणजे आधी गेले होते तेव्हा सगळं नीट होतं, पण आता रेवतीन गुप्ते भाऊ मध्ये काहीतरी भांडण झालंय. हो का? हो म्हणजे मी गुप्ते भाऊंना विचारलं का नेहाचा होमवर्क झाला का म्हणून, तर म्हणाले का रेवतीलाच विचार. ते असं कधीच बोलत नाही, एकदम गुस्सात दिसले मला. मी रेवतीकडे बघितलं तर मला तिच्याकडे बघून सुद्धा काहीतरी गडबड वाटली, आणि मुख्य म्हणजे नेहा घाबरलेली होती. बापा आता का बरं झालं यांच्यामध्ये? विचारलं नाही का? असं कसं एकदम विचारायचं? विचारायचं ना. आई आता सावकाश उद्या विचारते, पण काहीतरी गडबड आहे नक्की. बरं ते जाऊ देच, ते भयाड कुठे? तिला मी कामाला लावलंय बाई, चहा मांडायला सांगितलंय, आणि साहेबाई गेले त्या मागे मागे पूछ हलवत. हो, तो इतका सगळा ड्रामा झाला, बट यु नो व्हॉट, गॅरी खरंच खूप काइंड हार्टेड आहे. ही रिअली लव्स मी, तो मला खूप हेल्प करतोय. तू हे बघ, गॅरीला जास्त प्रेस करू नको, कळलं ना? आणि मी हे बघ, मी काय बोलते ना त्याच्यावर पटकन रिॲक्ट होऊ नकोस. राधिकाने तुला तिकडे नेलं असेल, पण मी तुला तिकडे तिला नेऊ दिलं, कारण आपल्याला आपलं टार्गेट पूर्ण करायचंय ना. राधिकाची प्रॉपर्टी 300 crore. लक्षात आहे ना शनू बेबी? येस येस येस. दॅट्स लाईक माय गर्ल. मला फक्त एक चान्स मिळू दे, बघ मी काय करते. कूल. लिसन ना मम्मा. काय चाललंय? काय चटका बसला का तुझं? काय उतर खाली, उतर. काय चाललंय हे? तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे नसते उद्योग करायला? तुम्हालाच हवा होता ना टी. आईंनी चहा कोणाला करायला सांगितला? तुला. मग तुम्ही कशाला मांडला चहा? अरे मग कोण करणार? तिला येत नाही म्हणल्यानंतर दुसरं कोण करणार? मग सांगायचं ना तिला, शिकवायचा चहा, असा करायचा चहा. तुम्ही नाही करायचा, आणि तू लगेच यांना कामाला लावायचं नाही. एक्सक्यूज मी, तो फक्त हेल्प करत होता. ओके. आता येत नाही तिला म्हणल्यानंतर करणारच ना मदत मी. हो का? इतकी वर्ष मी या किचन मध्ये काम करत होते तेव्हा नाही जमलं तुम्हाला मदतीला यायला? आता लगेच आला हिला मदत करायला. ज्याला जे काम सांगितलं त्याने ते करायचं. ए राधिका बास ना. आता याच्यातनं कसला इश्यू करतेस तू? हा, हे जरा अति होतंय प्लीज. तुम्ही जे वागलात ना माझ्याशी, त्यापुढे काहीच नाही, काही अति होत नाही. राधिका ओरडायचं नाही. डिवोर्स हवाय ना तुम्हाला, मग ओरडायचं नाही. मला नाही वाटत ही इथे 2 महिने टिकेल. काय तुमच्या बरोबर आयुष्य काढणार? मला ना ठरलेले नियम मोडलेले आवडत नाही, कळलं? एक मिनिट, पण आता चहा झालाय ना. बघू. ए काय करते राधिका? Damn it. तुला काम सांगितलं ना, तूच करायचं. तूच चहा करायचा, आईंना आणून द्यायचा, नंतर बेडरूम मध्ये ये माझ्या. मला तुझ्याशी पुढच्या कामांबद्दल बोलायचं. लवकर ये. Gary, what nonsense is this? तू आता लवकरात लवकर एक मेड नाही तर सर्वंट ठेव. आय डोंट केअर. ते नंतर बघू मला आपण. काही बोलायचं नाही. अगं, आता तू चहा तरी करशील का? पण
कसा करता? आय डोंट नो, माझं नाही डोकं चालत, ते कर काहीतरी फिगर आउट यार. किड्या किड्या भूक लागली. किड्या ते काय खातेस ते आधी थुंकून ये बघू. माझं बर्गर कुठे आहे? आता कशाला हवंय बर्गर? म्हणजे अहो म्हणजे काय, म्हणजे फोनवर बोलणं झालं ना आता शनायाशी. अरे पण मग फोनवर बोलण्याचा आणि बर्गरचा काय संबंध? असं कसं तुम्हीच म्हणालात ना की शनायाशी बोलणं झालं नाहीये, मी अपसेट आहे, खूप आठवण येते म्हणून मला बर्गर हवाय. हा अरे पण बोलणं अर्धवट झालं ना म्हणून मला आणखीन भूक लागली आता बर्गरचे. आता अर्धवट बोलणं झालं तर अर्धा बर्गर खा. आणि अर्धा कुठे आहे? अर्धा मी खाल्ला. अच्छा. किड्या! मी आंटीला चहा दिलाय, आता काय करायचंय? गुड. आता इथे ये. कशाला? का कशाला हे असले प्रश्न मला विचारायचे नाही. इथे ये. मराठी वाचता येतं? तुझ्यासाठी ना मला शाळाच उघडायला लागणार. मॉन्स्टर जातो ना स्कूल मध्ये, मग त्याला सांग ना वाचायला. काय बोललीस? काय बोललीस? काहीच नाही. पुन्हा जर असं काही बोललीस ना तर कामं वाढवून ठेवेन तुझी. नाही सॉरी, मी नाही म्हणणार त्याला मॉन्स्टर, अथर्व म्हणेन. आता तुझ्या कामांची यादी केलीये ती एकदा बघ. सकाळी उठून दूध घेणे. आपल्याकडे दूधवाले दादा येतात, ते सकाळी सकाळी लवकर येतात, त्यांच्याकडनं दूध घेऊन तापवून ठेवायचं. कळलं? चहा बनवणे. माझ्या चहासाठी मला वेगळं आलं लागतं, ते आलं पाहिजे. एक मिनिट, म्हणजे तुझा चहा पण मीच करायचा? प्लीज तू नकोस माझा चहा करू. तो मी माझा करून घेईन. आईंसाठी पण मीच चहा करेन. अजून एक गोष्ट, मी, आई आणि अथर्व आमच्या तिघांचाही स्वयंपाक मीच करेन. अथर्वच्या डब्याचंही मीच बघेन. तू ते बघू नकोस. मला ना त्यांच्यावरती अन्याय झालेला नकोय. म्हणजे तुझ्या हातचं त्यांना खायला घालून त्यांना कशाला त्रास द्यायचा ना, म्हणून त्यांना नको. हा, तू तुझा आणि तुझ्या गॅरीचा स्वयंपाक करायचा. कळलं? स्वयंपाक करणे. अजून सकाळच्या आणि रात्रीच्या पोळ्या वेगवेगळ्या करणे. मला सकाळच्याच पोळ्या रात्री खाल्लेल्या आवडत नाहीत. कळलं? अजून एक, 5 नंबर झाडलोट करणे. 6 नंबर कपडे धुणे. 7 घासलेली भांडी जागच्या जागी ठेवणे. भांडी इकडची तिकडे झालेली मला आवडत नाही. 8 नंबर किराणा माल, भाजी वगैरे आणणे. 1 मिनिट, मी जायचंय मार्केटमध्ये बाहेर. अर्थात तुलाच जायला लागणार, कारण तूच घरी असणार ना. आणि यांना गवार, वांगी आणि सुरण आवडत नाही, ते आणायचं नाही. काय काय? गवारीची भाजी, वांग्याची भाजी आणि सुरणाची भाजी यांना आवडत नाही. मला पण नाही आवडत या भाज्या. व्हेरी गुड. अजून 2 प्रकारच्या मिरच्या लागतात ना आपल्याला घरामध्ये, तुला माहितीये ना? मिरच्यांचे 2 प्रकार असतात, एक हिरवी मिरची, एक लाल मिरची. कळलं? ओके, गुड फॉर काय 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 बोललीस? नथिंग. नथिंग. काहीच नाही. गुड. असलं काही बाई बोलायचं नाही, नाहीतर तुला माहितीये ना काय करणार आहे मी. सॉरी राधिका, मी नाही म्हणणार तुला काही.
कामं वाढतील नाही तर तुझी. पण यार तू केवढी सारी कामं दिलीस मला मला नाही जमणार एवढं सगळं. पण काय करणार, तुला ती सगळी करायला लागणार. तू तर बच्चा राहिली नाहीस ना, गृहिणी झाली आहेस तू. गृहिणीला ही सगळी कामं करावीच लागतात. जा आता. वन मोर थिंग. काय तू हे सगळं असं बोर्डवर का लिहिलेस ग? शो ऑफ करायला ना, सगळ्यांना दाखवायला ना? नाही, मला हे कुणालाच दाखवायचं नाहीये. ही यादी कुणाला दाखवून मी काय करू? मला ही यादी तुझ्यापर्यंत पोचायला हवी. त्याचं असं आहे, आता तू याच रूम मध्ये झोपणार इथे खाली. तू उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या नजरेला ही कामांची यादी पडली पाहिजे, म्हणून मी इथे लिहून ठेवलीये. कळलं? जास्त सेकंड. मी आणि इथे झोपायचंय? इथे झोपणार तू. ए नाही यार राधिका, दिस इज नॉट फेअर. मी नाही झोपणार. बास झालं हा आता तुझं. ठीक आहे, मग मी पण नाही डिवोर्स देणार. पण फाईन, झोपेन मी इकडे. गुड. निघ आता. 7 नंबर. 7 नंबरचं काम तुला आता करायचंय. घासलेली भांडी जागच्या जागी ठेवणे. ए मी त्यापेक्षा 8 नंबरचं काम करू. त्याच्यामध्ये बघ ना, भाजी आणि सगळा किराणा. किराणा मारायचं सामान आणायला जायचंय बाहेर. बाहेर जायचंय. हं. तुला आत्ता बाहेर जायचंय. हं. पण आता ही बाहेर जायची वेळ नाही ना. आता आहे 7 नंबरचं काम करायची वेळ. घासलेली भांडी जागच्या जागी ठेवणे. ते काम करू. निघ आता. 7 नंबरचं काम. चाललीये. ही तर सुरुवात आहे. त्याने पुढे बघ कशी वाट लावते तुझी ते. हाय बाई राधिका, तू काहून बरं एवढ्या लवकर उठलीस? तू तुझं आवरायचं ना, मी केलं असतं, आवरलं असतं सगळं. आई काही नाही, एरवी तर तुम्हीच करता. म्हटलं सगळं करून जावं आज. चहा तयार आहे बरं आई तुमचा. ए राधिका, तू एवढं सगळं करून ठेवलं बाई, पण त्या भैताडीसाठी काही कामच नाही ठेवलं का ग शिल्लक? तिचं तिने आवरलं ना तरी पुष्कळ आहे. तरी पण आपलं का ठरलं होतं? आई, मला काय वाटतं, या बैताडीमुळे तुमच्या दोघांची आबाळ व्हायला नको, म्हणून मी सगळं करून ठेवलं. अजून झोपले असतील बाई. सवय लावली का त्या आईनी? संस्कारच केले नाहीयेत ना, लवकर उठावं, काम करावं. राधिका तू एकदम बरोबर आहे. पावर झेपणार नाही ती, जाईल ती पळून. आई असं नुसतं बोललं म्हणून होतं का? नाही ना. आता सासरी गेल्यानंतर प्रत्येक बाईला काही ना काहीतरी करायलाच लागतं. नाही सगळ्यांचं, किमान स्वतःच. आता मी लग्न होऊन इथे आले, सगळं करायला लागलंच ना. तुम्ही शिकवलं म्हणून. ते गुरुवरच्या तुझ्या प्रेमामुळे बरं, म्हणूनच तर तू अगदी मनापासून सगळं शिकलीस. अहो, तसंच आहे ना. नुसतं घरचं नाही, नंतर काम करायला लागलं, स्वतःचा उद्योग सुरू केला. हा उद्योग एवढा मोठा झाला, वाटलं होतं का हे सगळं असं होईल म्हणून? नाही ना. तसंच आहे. आपल्याला आता नाही वाटत आहे, पण कदाचित करेल ती. मला वाटतं राधिका तिला काही शिकवूच नाही. ती बाई पळून एकदाची बला इकडनं. खरंच बाई. आलेच. शन्यातून मी इथं ठेवणारच नाही. का बर? तू लवकरात लवकर इथून पळून बाहेर काढते का नाही? शन्या, शन्या उठ. शन्या उठ. मम्मा झोपू द्या ना ग. हे बघ, तुझी इथे मम्मा गिम्मा नाहीये. चल लवकर कामं करायची आहेत. गॅरी. बच्चा उठते का नाही आता? उठ शन्या. वाचणे आहे इकडं. थांब. कुठेस तू शन्या? तू आता तुझ्या सासरी आहे, कळतंय ना तुला?
चल तर आता उठ बरं. आता तुला सगळी कामं करायची आहेत. कसली कामं? असली कामं? बोर्ड 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 आठवतोय ना तुला? काल सगळं आपण लिहून ठेवलं होतं. ती सगळी कामं तुला करायची आहेत. चल 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 उठ उठ. यार करीन ना मी नंतर. नंतर नाही आत्ता. मला सकाळची कामं दुपारी केलेली आवडत नाही. चल उठ उठ लवकर. काय ग? नाही 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 झोपायचं नाहीये. चल उठ उठ. ते बघ ते दूधवाले दादा आलेत. दूध घे चल. पहिलं काम उठ चल. झोपायचं नाही इतका वेळ. चल जा. अथर्व काऊन झोपतेस रे? चल उठ बरं. शाळेत जायचं ना तुला. उठ बरं. चल लवकर. ए परत झोपायचं नाही हं? चल 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 उठ उठ उठ. मॉर्निंग झाली ना. गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काऊन बरं इतकं झोपते तू? थंडी वाजते. अय वय थंडी वाजते. पावर राधिका, नागपूरला तर काहीच्या काही थंडी असते, मुंबईत तर काहीच नाही. चला चला उठा बरं. आज आम्हाला खूप काम आहेत बरं अथर्व. काय काम आहे? काय काम आहे? आज हळदी कुंकू आहे बरं आपल्याकडे. कळलं का? चल 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 उठ. शाळेत जायचंय ना. दूधवाला भैया आला असेल पा. आई तुम्ही नका जाऊ. हे काम मी शन्याला सांगितलंय ती करे. आज लवकर घरी ये बरं. हो आई येताना सगळं घेऊन येईन मी. हा ते महत्वाचं आहे. हो आई. आवर तू तर म्हणते शन्याला सांगितलंय, तो अजूनही बेल वाजवत आहे. पाहते. चल 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 तू आवर लवकर. हा मी आलेच. आवरलंय का बघायला येते आम्ही ना. अरे बाबा थांब ना आले. आई आई तुम्ही थांबा. मी ही मगाशी हिला उठवलं. ही उठतच नाहीये. शन्या उठ. इथे येऊन काय झोपलीस? शन्या उठ. दूधवाले दादा बेल वाजवतायत. उठ बरं. चल लवकर दूध घे. दूध द्या. मी देऊ? शन्या उठ. ते बाहेर उभे आहेत, बेल वाजवून राहिले. ओके काम तुझं सॉरी. आहे ना. चल लवकर उठ उठ. चल उठ. चल चल बरं. चल घे दूध. दूध कोणीच नाही आहे इकडे. हा बरं आता गेला ना तो. आता अथर्वला दूध कसं मिळेल बरं? तेच ना. ते काय तुझ्यासाठी थांबून राहणार आहेत का इथे? शन्या गेले ते. त्यांना वेळेचं महत्व आहे. तुला वेळेचं महत्व नसलं तरी जा. जा लवकर जा आणि दूध घेऊन ये. जा लवकर. तू नाही आणलंस ना आता त्यांना शोधून दूध तर मी तुला जेवायला देणार नाही. राधिका डोंट डू दिस यार. मी जा ना. पळणं पळणं मग ते जातील ना. जा ना. अगं जा लवकर जा. चाललीये. हा काय वेळ घालवते. बेताच आहे अजून. मिल्कमॅन दादा. काय बाई हे ध्यान आहे. का बरं आवडलं गुरुला हिच्यामध्ये? ते म्हणतात ना विनाशकाले विपरीत बुद्धी. ते तसं आहे. अरे, जाऊ दे. बरं आई हं? ते मला रेवतीला भेटायचंय ना. ती आता खाली भेटेल. वॉकला गेली असेल. मी कपडे बदलून तिला भेटून येऊ का? चालतंय. मी अथर्वची तयारी करते. त्याचा आवडते. आई पण तो दूधवाला भेटलाच नाही. तिला दूधच नाही मिळालं तर मग का करायचं? मग अथर्वला दूध नाही मिळणार ना. आई, तुम्ही काऊन काळजी करताय? अथर्वसाठी दूध आहे फ्रीज मध्ये ठेवलंय. ठेवली का? हो. बरं चालतंय. मिल्क मिल्क कुठे गेला असेल यार आता? मिल्कमॅन. 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 Oh God. कुठे गेली? कुठे गेली? कुठे गेली? कुठे झाली? कुठे झाली? Oh God. खाली गेली परत. मिल्क दादा. मिल्कमॅन. 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 क्या हुआ? अरे काहे चिल्ला रही है? मिल्क चाहिए. दूध. अरे हम कब से बेल बजा रहे थे, तब दरवाजा नहीं खोला. अरे वो मैं सो गई थी. सो गई थी? अरे देखिए हमारी राधिका भौजी ऐसी नहीं करती. हाँ हाँ पता है तुम्हारी राधिका भौजी बड़ी सुपर वुमन है. देखिए हम अपनी राधिका भौजी के बारे में ऐसे नहीं सुनेंगे. कह देता हूँ, नहीं तो आपको हम दूध ही नहीं देंगे. अरे अरे भैया सॉरी. आपकी राधिका भौजी बेस्ट है. मस्त है एकदम. दीजिए. न जाने कहाँ कहाँ से आ जाते हैं. आ गई हूँ. कब दीजिए. से बेल बजा रहा था. बस हो गया अभी. थैंक यू.
रेवती गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चल जाऊया वॉकला. हो जाऊया. रेवती आज गुप्ते भाऊंना पण बोलवतेस का? कशाला? हा म्हणजे त्यांनाही बरं वाटेल, फ्रेश वाटेल. बोलव ना. अगं नाही, तू झोपलाय अजून. बरं. गुप्ते भाऊ आलेच मी. तुम्ही काय आज लवकर उठलात का? नाही, ही माझी रोजची चहाची वेळ. रेवती तर चला आमच्यावर येता का वॉकला? नाही नको, तुम्ही दोघी जा. अहो खरंच चला ना, फ्रेश वाटेल तुम्हाला. नाही, मला नेहाची तयारी पण करायची आहे शाळेची आणि वेळ होईल. तुम्ही बसा ना, रेवती येईल. ठीक आहे. त्या दोघात नक्कीच काहीतरी झालं. आज काही झालं तरी रेवतीला विचारतेच.